या बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन। आता संपूर्ण लग्नाची खरेदी एकाच छताखाली। इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। जय हिंद। लोकप्रधान न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। काल रात्री अचानकपणे धुवाधार पावसानं शेळगी आणि दहिटणा या परिसरामध्ये जोरदार बॅटिंग सुरू केली आणि या नैसर्गिक नाल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला आणि महापूर झाल्यासारखी गत आज या नैसर्गिक नाल्याला आली। या नाल्याच्या अलीकडे बाजूला असणाऱ्या काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। या पाण्यानं रुद्र अवतार धारण करून अनेकांच्या घरात पाणी घुसलं, अनेकांचा संसार उद्ध्वस्त झालं। रात्री 3 वाजता सुरू झालेल्या या पावसानं अखेर हाहाकार माजवत या परिसरामध्ये अनेक घरामध्ये पाणी घुसत या परिसरामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये एवढंच काय तर सोसायटीतली काही भिंती देखील तुटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत आला आणि या घटनेची माहिती या भागातील कार्यक्षम नगरसेवकांना माहिती झाली आणि या भागातील नागरिकांच्या मदतीला नगरसेवक त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी अनेक या भागातील सामाजिक कार्यकर्ते धावून आले आणि रात्रीपासून मदत कार्याला सुरू केले। अनेक घरामध्ये नागरिक अडकून पडले। त्या नागरिकांना सुखरूप बाहेर कसं काढता येईल, अग्निशामक दलाचे वाहन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून परिसरातील चोही बाजूला हाहाकार माजला आहे। प्रत्येकाच्या घरात पाणी घुसलं आहे। अधिक माहिती जाणून घेऊया आपण या भागातील कार्यक्षम नगरसेवक। दादा, काय झालं नेमकं आज? किती जणांना आज तुम्ही या घरामध्ये पावसामुळे अडकलेले? 2 लहान पोरांना आपण बाहेर काढलेलं आहे। अजून 5 जण बाहेर येत आहेत। त्यांना फायर ब्रिगेडचे माणसं आलेले आहेत, त्यांनी पण सोडत आहेत आणि आम्ही तत्काळ किरण मालक, कारभारी यांना, परत ज्ञानेश्वर सर बनसोडे, तर यांना सगळ्यांना आम्ही संपर्क साधलो आणि वेळेवर आले आणि आम्हाला मदत करू लागले। अजून काय अपेक्षा काय असेल या पुढे? अंदाज मदतीसाठी तुम्हाला काय अडचण निर्माण होतं या भागात? आम्ही पुढच्या मालकांना बोलून हे करू मदत, पण वेळेवर धावून आले ते महत्त्व आहे आम्हाला। मदत अन्न हे नुकसान झालेलं आम्हाला नाही, पण माणसं राहणं हे महत्त्वाचं आहे। वेळेवर आम्हाला वाचवण्यासाठी आले हे महत्त्व आहे आम्हाला। म्हणजे ही घटनेची माहिती तुम्हाला कळतं असं नेमकी तुम्ही या भागामध्ये आलात आणि कशा प्रकारे या भागात तुम्ही मदत कार्य सुरू केले? मदत कार्य करताना काय काय अडथळे तुम्हाला निर्माण झाले असते? आम्हाला कुठल्याही गोष्टीचा अडथळा नाही आलेला आहे। पहिली गोष्ट म्हटल्यावर आम्ही फोन लावल्या किरण मालक असो, कारभारी असो, परत बनसोडे सर असो, हे सगळ्यांनी धावून इथं मदतीला फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवून आम्हाला मदत करायला लागली आणि ते माझे राहतात, ते माझे भाऊजीच आहेत, सख्खे भाऊजी आहेत। त्यासाठी त्यांनी मला 3:30 वाजता फोन केले की असं असं झालं नितीन। व्हिडिओ कॉल करून दाखवले की असं असं पाणी पूर्णपणे घरात शिरलेलं आहे। आम्ही अचानकपणे उठल्यानंतर कळालं की पाणी याच्यामध्ये आहे, मग तेव्हा आम्ही हे केलं। त्याचबरोबर आपली या भागामध्ये आपल्यासोबत कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांची ख्याती आहे, असे नगरसेवक वेळोवेळी आपल्या या भागातील प्रत्येक संकटामुळे समोर धावून येतात आणि प्रत्येकांच्या मदतीसाठी येतात। तर अशाच प्रकारे किरण देशमुख मालक देखील या ठिकाणी आज सकाळपासूनच, रात्री त्यांना कॉल आला या भागात पाणी शिरलं, त्या अनुषंगाने ते देखील या ठिकाणी हजर आहेत। मला काय झालं नेमकं, प्रकार काय झाला आणि किती लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलंय? शेळगी भागात खरं पाहता गेलं तर मित्रनगरमध्ये कुमारस्वामी नगर, राजराजेश्वरी नगर या ठिकाणी जवळपास 100 घरं पाण्यात आहेत। रात्री 12 वाजल्यापासूनच खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी घरकुल भागापासून या शेळगी भागापर्यंत मोठ्या प्रमाणात नाला वाहत आहे आणि पावसाचं पाणी निचरा होत नसल्यामुळं पुढं जायला पाण्याचा प्रवाह भरपूर असल्यामुळं या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि अनेक प्रवाह एवढा आहे की लोक घरातनं बाहेर येऊ शकत नाहीत। आमदार विजय देशमुख मालकांना फोन आलं, मला सुद्धा फोन आलं, कारभारी साहेब आहेत, त्यांना फोन आल्यावर आम्ही या ठिकाणी जागेवर आलो आणि
आयुक्त साहेबांना आणि अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांना आम्ही फोन केला आणि फायर ब्रिगेड चे जे टीम आहे रेस्क्यू टीम त्यांना आम्ही पाठवण्याचं विनंती केल्यावर तात्काळ या ठिकाणी फायर ब्रिगेडची रेस्क्यू टीम आलेली आहे आणि या भागातनं लोकांना बाहेर सुखरूप काढायचं काम चालू आहे. अग्निशमक दलाचे जवान आहेत, रेस्क्यू टीम आहे, या सगळ्यांनी आपलं काम सुरू केलं आहे. आणि अनेक घरांमध्ये काही नागरिक पाण्यामध्ये अडकलेले आले आहेत. त्या नागरिकांना सुखरूप बाहेर कसा काढता येईल याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. या पुढची अपडेट आपण जाणून घेऊया तो लोकप्रधानच्या माध्यमातून. पाहत राहा लोकप्रधान न्यूज नेटवर्क. आपल्या लग्नाची खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन मध्येच. सोलापूरच्या प्रसिद्ध बेगमपेठ येथील इक्बाल फॅशन सोलापुरातील एकमेव भव्य दिव्य शोरूम, ज्या ठिकाणी तुम्हाला मिळेल लेहंगा, साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड व किड्स वेअरचे भरपूर आयटम्स. आपल्या लग्नाची संपूर्ण खरेदी फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. आकर्षक डिझाईन्स, भरपूर व्हरायटी, कमी बजेटमध्ये आपल्या आवडीचे कपडे खरेदी करा फक्त आणि फक्त इक्बाल फॅशन येथेच. तो फिर इस बार की खरेदी सिर्फ इक्बाल फैशन में ही. इक्बाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापुर.